रामकृष्ण हरिमाऊली. म्या सिद्धेश ताकवले. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत. बघा, तुझा पाहुणी सोहळा माझा रंगला अभंग, गेला शिनवटा सारा मेघ झाले पांडुरंग. माऊली, सध्या सगळीकडं असंच वातावरण झालंय बघा. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज वाखरी मंदी पोचली बघा. काल याच रस्त्यावर सोपान काका आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची भेट झाली बघा. अजून वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर हाय बघा हे दृश्य समद. पंढरीच्या येशीव पालख्या आल्यावनं वारकऱ्यांमध्ये बी लय उत्साह आहे. आता लाडक्या विठुरायाची भेट होणार म्हणल्यावर आनंद होणार नाही होय. 18 दिवसांपासून ही वारकरी मंडळी वारीची वाट चलत होती. वारीच्या टप्प्यावर अनेक लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ही वड होती बघा. पालखी तळाव प्रशासनानं बी मोठी तयारी केली. वारकऱ्यांच्या सेवेत कशाचीच कमतरता नाही बघा यंदा. आता पंढरपुरात पालख्या दाखल होत्याल. वारी करून पंढरपुरात आल्यावर जन्माचं सार्थक झाल्यागत वाटतं या माऊली. माऊली या पायवारीत मोठा पल्ला गाठताना सोबत असतीया ती म्हणजे अभंग, गवळणी आणि भारुड. त्याला सोबत असतीया ती म्हणजे टाळ मृदुंग आणि पखवाजाची. पण माऊली या पखवाजाची बी एक परंपरा आहे बघा, आणि तीच जाणून घेतलं या आमचा वारकरी मकरंद अनासपुरेनं. उंच पताका झळकती टाळ मृदंग वाजती, आनंदे प्रेमे गर्जती भद्र जाती विठ्ठलाचे. या अभंगामध्ये टाळ मृदुंग हा उल्लेख मुद्दाम आलेला आहे. बऱ्याच अभंगामध्ये तो आलेला आहे. आणि आपण या वारकरी संप्रदायात, भागवत संप्रदायात टाळ आणि मृदुंगाचं महत्त्व सातत्याने पाहत आलेलो आहे. मृदुंगाचा हा प्रकार आहे पखवाज. पखवाज हा म्हणजे पक्षवाद्य या शब्दाचा अपभ्रंश. पखवाज म्हणजे दोन्ही हाताने वाजवायचं वाद्य. एक सुराचं मुख असतं ज्याला धातूने लिंपलेली शाई लावलेली असते, दुसऱ्या बाजूला कणिक असते. आणि भारतातील विविध आध्यात्मिक प्रांतामध्ये या मृदंगाचं तसं महत्त्व आहे. जसं ब्रज प्रांतामध्ये मंदिलरा आहे, किंवा मणिपुरी पुंग आहे, किंवा दक्षिण भारतात मृदंगम आहे, तसा आपल्या पखवाजाशिवाय आपल्या महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा अभंग किंवा भजन पूर्ण होऊ शकत नाही. कीर्तनामध्ये तिवेवर ठेवून पखवाज वाजवला जातो. आणि या पक्षवाद्याच्या पखवाजाच्या गंभीर आवाजामुळे वातावरणात आध्यात्मिक गांभीर्य आणि चैतन्य आपोआप पसरतं. आज पखवाज वाजवणारे महाराज माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी थोडंसं बोलूया. किती वर्ष आपण वाजवताय पखवाज? नमस्कार, माझं गणेश चौधरी नाव. बर. मी जवळजवळ 12 वर्ष झाले पखवाजावर. म्हणजे एक तप अध्ययन करतायत, एक तपश्चर्या त्यांची पूर्ण झालेली. काय वाजवताना आनंद, काय भावना असतात? हा एक आनंद वेगळाच आहे वारीत. आणि पारंपरिक जे पखवाज जे कीर्तनात बनत असतो तो आनंद खूप वेगळा आहे. त्याची याची परंपरा आहे. भगवान शंकरापासून याची परंपरा आहे. काही काळानंतर याची खूप जुनी परंपरा, जसे इंद्र दरबारात वाजायचे पखवाज. त्यावेळी देवाची स्तुती गायचे. जसे गायक एखादा राजा देवाची स्तुती गायचा, तशी पखवाजातून बी देवाची स्तुती गाता येते. जसे की एक तुम्हाला ऐकवतो. धरे 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 शिव शिव हर हर हरण हरण नदी कति 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 कतांग तिथे गंग गंगदा जय जटिल जय जय निरंका संशय नवाल भम 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 भव भव गले मंडाल जय गे तनान देत देतला उज्ज्वल बाल सती जन 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 दिगनाद प्रति प्रतिपनाद करे डिमि 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 डमरुनाद तरी गन जन 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 जननाक जनना कीर्तन तळन कीर्तन थळन नग कीर्तन ताकति तागदा तागदा कीर्तन धान तान धान तान धा धान तान धा धा धान तान धान तान धा गीत गीत मी धान तान धान धा धान तान धान तान धा धान तान धान तान धा गीत गीत मी धान तान धान धा धान तान धान तान धा धान तान धान तान धा. अशा अनेक देवांची स्तुती असायची. दुर्गा विष्णू देवांची स्तुती, गणपती बाप्पांची, अशा अनेक स्तुती गायला जायच्या. त्यानंतर मग नामदेवरायांची वाळवंटात कीर्तनं झाली. त्यावेळेस तेव्हापासून कीर्तन पखवाज हा कीर्तनात वाजायला. म्हणजे ललित प्रकार नामदेव महाराजांनी कीर्तनामध्ये सुरू केला. तेव्हा नाचून गाऊन अभंग गाण्याची पद्धत आली. आणि तेव्हापासून पखवाज तिवईवर ठेवून कीर्तन करण्याची ती परंपरा खूप जुन्या काळापासून सुरू आहे. अजून याविषयी काय सांगाल विस्ताराने? अजून याविषयी सांगण्यासारखं म्हणजे
आता नंतर याच्यावर पक्वाचा पारंपरिक वाद्य सुरू झाले. याच्यानंतर ध्रुपद, धमार, पक्वावा जर केला, हे सात्विक वाद्य. जसे सत्वगुण, रजगुण, तमगुण, तसे सत्वगुणात पक्वाज येतो, तमगुणात तबला येतो, रजगुणात तबला येतो आणि तमगुणात ढोलकी येते. तसे सत्वगुण हे फक्त जे सात्विक कार्य असतात तिथंच पक्वाज वाजला जातो. रज, तम आणि सात्विक ह्या 3 गुणांसहित 3 वाद्ये त्यांनी वेगवेगळी सांगितलेली आहे. लावणीमध्ये आपण ढोलकी वापरतो किंवा तबला हा रजोगुणी आहे आणि तसाच सात्विक असलेला हा आध्यात्मिक असलेला हा पखवाज. आणि खरं तर या पखवाजाचा आनंद आपण जास्त घेऊया. पखवाज वादनाचा आनंद आम्हाला आमच्या सगळ्या प्रेक्षकांना द्या. थोडी जागा ठेवा, चांगलं जोरदार होऊ द्या बरं. हसऱ्या मावशी पुढे या, चेहरा हसरा पाहिजे. वाट जवळ आली आता. ही कणिक सुद्धा इथं लावलेली आपल्याला दिसतीये. एखादं चांगलं भजन पखवाजावर जोरदार म्हणता येईल का? कोण बरं जोरदार आवाजाचं? या पुढे या तुम्ही. त्यांना संधी द्या. विनेकरे बाबा येऊ द्या. खणखणीत आवाज पाहिजे. कन्हैया रे, 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 माऊली, या पायीवारीत चालताना जराशी अभंग, गवळणी आणि भारुडांची संगत असतेच की. आणि तसं असल्या वारीचा प्रवास लगेचच पूर्ण होतो बघा. आमासनी बी या वारीत एक दिंडी भेटली. ही दिंडी भारी भारुड म्हणत चालती बघा. आणि ह्याच दिंडी मंदी कीर्तनकार शिवलीला पाटील बी हरवून गेलती. वारी करताना नाथबाबांची भारुड आणि त्या नाथबाबांच्या भारुडाचा आनंद घेताना आपली वारी कुठून आली आहे? पनवेलची मंडळी जगद्गुरू तुकोबारायांच्या वारीमध्ये नाथबाबांची भारुड. कारण आमचे नाथबाबा म्हणतात की काही माणसं अशी आहेत ज्यांना थोडंसं वरचं अंग लागतं आणि त्या आत्मज्ञानाला विनोदी रूपाने मांडायचं काम माझ्या नाथबाबांनी केलं. नाथबाबा म्हणजे ज्यांच्या ताकद एवढी, सामर्थ्य एवढं की शांतीब्रह्म पदवी देत असताना माझ्या नाथबाबांनी समाजाने एकरूप राहावं, एका ठिकाणी कीर्तनाशी संलग्न राहावं म्हणून नामचिंतनाचा थाटलेला हा भारुडाचा अट्टहास, ज्याचा आनंद आमची पनवेलकर मंडळी कशी घेताय ती नक्की बघूया. चला. प्राण चालेला सर्वांनी देह झाला. बघितलं का माऊली, ही वारकरी मंडळी कशी दंग झाल्यात भारुडामंदी. माऊली, या दिंडीत अनेक जण समाज प्रबोधन बी करत असते. ती या वारीत आमची भेट झाली बघा फुलचंद नागटिळक यांच्याशी. संत गाडगे बाबांचा विचार संघ घेऊन हे फुलचंद नागटिळक वारीची वाट चालतात आणि यांच्याशी गप्पा मारल्या ती कीर्तनकार शिवलीला पाटीलनं.
पंढरीची वारी नेमकं स्वच्छतेची सुद्धा वारी असावी, हाच आदेश आणि हाच निर्णय घेत, हाच पुढावा घेत आमचे माऊली वारी सुद्धा तेवढ्याच आनंदाने करतात आणि स्वच्छता सुद्धा तेवढ्याच आनंदाने करतायत. त्यांचा नेमका उद्देश आणि त्यांचं मत विचारूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेतकरी आहे. शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेलो आहे. रस्ते साफ कधी होतील, पण माणसाची मनं आपण कीर्तनाच्या रूपानं हे करतो, आपण साफ करतोच. परंतु मन स्वच्छ करता करता एकट्या माणसाचं काय नाही, एकटा माणूस काहीच करू शकत नाही. सर्वांनी मिळून केलं पाहिजे, तरच ही भागवत संप्रदायाची कीर्ती. कारण जगाच्या पाठीवर असा आहे भारत देश, अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक संस्कृतीनं नटलेला माझा भारत देश आहे. माझ्या अंगावरती जे रंगीबेरंगीची कलरची कपडे आहेत, ठिगळं आहेत, ते म्हणजे माझे प्रांत आहेत. म्हणजे प्रांत जोडलेला आहे, म्हणजेच माझा भारत देश जोडलेला आहे, म्हणजेच माणूस जोडलेला आहे. हे माणूस जोडणारी वारी, समतेची वारी, मानवतेची वारी. आणि ह्या मानवतेच्या वारीमध्ये राष्ट्रीय एकत्रिततेची वारी, जगाच्या पाठीवर लय भारी, हेच पंढरपूरची वारी. म्हणून आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव. हे काय आहे हो? मोठं बोला. जय हरी. शेतकरी वाचवा, हरित वारी, निर्मल वारी. मुली वाचवा. हा, स्वच्छ भारत. स्वच्छ भारत. कोण बोललं? गाडगे बाबा. हे गाडगं बोललं. ओके. हा, म्हणून शिका शिका. परंतु आपण हे आमचं अध्यात्म फक्त मार्कासाठीच पळत आहे. पहिला नंबर आला पाहिजे, पण माणसापासून माणूस दूर चाललाय. बाबांच्या म्हणण्यानुसार ही वारी हरित आणि प्रेरित व्हायला पाहिजे. खरं तर जशी विचारांची पेरणी आहे तशीच शेतकऱ्यांची सुद्धा, कारण आपला कृषी प्रधान देश आहे. 80% आपल्यामध्ये शेतकरी वावरतो, नांदतो आणि ते शेतकऱ्यांच्या सुखासाठीच खरं तर ही वारी असते. माझे निम्म्यापेक्षा जास्त वारकरी याच आशेने चालतात की पांडुरंगाने ही सरी बरसवावी आणि या सरीच्या स्वरूपानेच पांडुरंगाने माझ्या दारात येणं करावं. आणि हे वर्णन माझ्या संतांचं आहे, कारण इथे प्रत्येक वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आळविती माझ्या तुकोबारांचं वर्णन आहे. निसर्ग हा आमचा खरा पांडुरंग आहे, हेच विचार घेत ही पंढरीची वारी अविरतपणे. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा तुकोबांची पालखी पंढरपूरच्या येशिव असताना आता संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत पोहोचली. तापी तीरावरून आलेला यो पालखी सोहळा गेल्या 24 दिवसात जवळपास 600 किलोमीटरचं अंतर या सोहळ्यानं कापलं. जशी जशी का पंढरी जवळ दिसतीया, अंग तसा तसा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हुरूप आलाय बघा. माऊली दिंड्या पंढरीच्या येशिव पोचल्यात बघा, आणि त्यामुळं वारकऱ्यांच्या आनंदाला अधिकच उधाण आलंय. प्रत्येक जण हेच म्हणतोया, चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. सोपान महाराजांच्या दिंडीत बी आम्हाला असाच एक भजनाचा सूर ऐकायला मिळाला बघा. चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरीला जाऊ, चला हो पंढरीला. चला माऊली, आता येळ झाली बघा इथंच निरोप घ्यायची. माझा बी पाय निघा ना, पण आता काय करणार, उद्या बी यायचंच आहे की वारीच्या नव्या भागात. तर बघत राहा ABP माझा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.